काका मी नेहमीच माझे निर्णय स्वतःच घेते. मला कुणीच गाईड केलं नाही. अरे वा, छान छान. क्या बात आहे. नाही मग तुझ्या आता मनाला विचार की बाबा कुठे थांबायचंय, कुठे पुढे जायचंय, हा कुठे पुढे जायचंय, काय करायचंय. काकी माझं ठरलंय पुढचं. ठरलंय. आणि ऍक्च्युली तुम्ही दोघं काय बोलताय हे एक्झॅक्टली मला कळत नाहीये. मलाही कळत नाहीये. काय तू मोनिकाला भेटलीस का? हा. नाही, मी तिलाच भेटायला आले होते. अरे पण भेट ना, भेट, जाऊन भेट. हो जाते. आम्ही आहोत तिथे जाऊ. आलेच. ये ये, पुढचं ठरवूया आपण आता. नाही बस. बाबा तिचं ती बघेल, आपल्याला काय करायचंय. असं कसं? आपण नको का लक्ष घालायला? काय हो? हो बरोबर आहे, आपण लक्ष घालायलाच हवं नाही का? तुम्ही दोघं काय बोलताय मला काहीच कळत नाहीये. आणि हे सगळं तुम्ही मला का सांगताय? तिला कळलं असेल का ग आपण काय म्हणत होतो ते? तिला कळलं असणार पण ती तसं दाखवत नव्हती असं मला वाटतं. हा म्हणजे अगो बाई, हे काय? मानसी कुठे? तिला मी म्हणजे ती मोनिकाला भेटायला गेली. एवढं काय बोलायचं असेल तिच्याशी? माहित नाही, आम्ही कसं विचारणार नाही का. हॅलो. अरे या 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 बस बस. मी सगळ्यांसाठी आईस्क्रीम आणलंय. काय चाललंय काय इथं? हा, आता कसली पार्टी? नाही नाही, पार्टी वगैरे नाही हो, सहज आणले आईस्क्रीम. अरे पण कशाला आईस्क्रीम वगैरे नाही का हो? असू दे ना, आता आणलंय तर काय. आम्हाला सगळ्यांनाच आईस्क्रीम खूप आवडतं. माहितीये मला, म्हणूनच तर आणलंय आईस्क्रीम. सगळे मिळून खाऊ. मग सुरू करा ना. अहो नाही, तुम्हीच खा, मी आपलं एवढंच काय. आले ना सगळे, उरले कोण आता? आणि मोनिका आता आईस्क्रीम खाणार नाही, तिचा घसा बसतो लगेच. आणि आईंना मी देईन नंतर. तू आमच्यासाठीच आणलंस ना? नाही, आणून नुसतं ठेवलंयस, पुढे काय होतच नाहीये. हो हो, म्हणजे काय, मग कोणासाठी? आणि ते आम्हाला कसं कळणार ना, असं विचारते दादा. हो ना. नानू मामा, यावर्षी दिवाळीत आम्ही इथेच होतो. आम्ही म्हणजे मी आणि प्लायवूड. तुम्ही नव्हतात, मिस केलं तुम्हाला. मला कशाला मिस केलं? नाही खरंय संत्या, तू ना आता कोणाला तरी खास माणसाला मिस केलं पाहिजे. जी अम्मा जी. कोण कडमडलं आता. अम्माचा फोन. हेलो अम्मा जी, नमस्ते. आज आपने मुझे कैसे याद किया? देखो निशा, हमें तुमसे एक जरूरी काम है. हाँ हाँ अम्मा जी बोलिए ना. आप तो हमारी रिश्तेदार है, समधन जी है सावन घर की. अब आपका काम नहीं करेंगे तो और किसका करेंगे? बेफिजूल की बातें मत करो. देखो निशा, हमें हमारा मुन्ना वापस चाहिए. कुछ ऐसी जुगाड़ करो कि मुन्ना बनारस अकेला लौटे. गौरी को छोड़कर? अरे ऐसे कैसे होगा अम्मा जी? आप तो जानती है ना, दोनों एक दूसरे के लिए बने. शिव कभी ऐसे नहीं कर सकता. तुम चाहोगी ना तो जरूर ये काम कर सकती. अम्मा जी, अब गए वो दिन. मेरे हालात बहुत खराब है.
क्या बताऊं मैं आपको। और ये सब कुछ है ना आपके लाडले शिव की वजह से हुआ है। सारे घर वाले मेरे खिलाफ है और ऊपर से आप मेरी ननद को यहाँ पर छोड़कर जाना चाहती है, पता नहीं कितने दिनों के लिए, जिंदगी भर के लिए। बेचारी पति ने छोड़ी हुई लड़की को समाज में क्या। नाटक छोड़ो निशा और हमारा काम करो। बोलो, क्या कीमत लोगी इस काम की? अरे नहीं 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 अम्मा जी, अब आप तो हमारे रिश्तेदार है, पैसा वैसा क्या होता है। ये काम जरा मुश्किल है। मुश्किल काम की ही कीमत ज्यादा होती है निशा, लेकिन इस बार तुम्हें हमें ये बताना होगा कि तुम कब, कैसे और क्या करने वाली हो। उस हिसाब से ही हम तुम्हें पैसे देंगे। अम्मा जी सच कहूँ अभी कुछ भी समझ में नहीं आ रहा, मैं जरा सोचकर आपको फोन करती हूँ। ठीक है निशा, सोच लो। तुम्हारी ननद वहां रहेगी और इस काम का मुआवजा तुम्हें मिलता रहेगा। ऐसे मौके बार बार नहीं आते। हाँ हाँ अम्मा जी ठीक है। काय चालू बाई ही गौरीचा तर पत्ताच कट करायला निघाली आहे। काय करू? अम्मा सांगते तसं केलं तर गौरी कायमची इथे राहील आणि माझ्या प्रत्येक गोष्टीत मध्ये मध्ये नाक खुपसेल। ती इथे राहिली ना तर मला घराचे पैसे सुद्धा नाही खर्च करता येणार। सतत डोक्यावर टांगती तलवार राहील। काय करू मी? गौरी काय ग बॅग भरतीयस, निघालीस? हो. अगं पण तुला जायला अजून वेळ आहे ना, म्हणजे तो काहीतरी मुहूर्त वगैरे काढायचा आहे ना? हो, पण जावं लागेल. आणि अम्मा भडकली म्हणजे? गौरी, अम्माने खास फोन करून सांगितलंय मला, आणि कधी मुंबई नाही आहे, सासर आहे तुझं. सासूचं ऐकायला नको, आदर नको करायला तिचा. नाहीतर काय म्हणतील की आम्ही तुला काही चांगले संस्कारच नाही दिले. संस्कारांबद्दल तू बोलतेस वहिनी? सासूचा आदर कसा करायचा, त्यांना मान कसा द्यायचा हे तुला माहितीये का? गौरी, हळू बोल वहिनी, उगाच आवाज वाढवायची गरज नाहीये. बाहेर सगळे बसलेत. ऐकू दे ना त्यांना, मी नाही घाबरत. त्यांना सुद्धा कळू दे की तुला सगळं माहिती आहे. ठीक आहे, मग सगळंच कळू दे त्यांना. तू दिलेल्या सोन्याच्या खोट्या दागिन्यांबद्दलही कळू दे ना. मग आई बाबा नची दादाला सांग त्यांना जाऊन. एक काम करते, मीच जाऊन सांगते. वहिनी अशी कशी ग तू कपटी? का तू स्वतःच्या सासू सासऱ्यांना, नवऱ्याला फसवलंस? काहीच वाटत नाही तुला हे सगळं करताना? शत्रू सुद्धा वागणारी इतकी वाईट वागतेस तू. ज्या घराने तुला आपलंस केलं तेच घर विकून मोकळी झालीस. ऐकून घेते म्हणून जास्त बोलू नकोस. मी काहीही केलेलं नाहीये. पुरावा आहे तुझ्याकडे? माझ्यावर खोटे आळ नको घालूस. आत्ता नाही आहेत पुरावे, पण मिळतील. मी गप्प नाही बसणार. मग काय, बनारसला जाऊन पुरावा आणणार आहेस का? अगं प्रत्येकाला शेवटी स्वतःच बघायला लागतं. कोण आई बाबा, काय झालं त्यांचं? 4 दिवसात तुझे आई बाबा रस्त्यावर येणार आहेत आणि तू चालली आहेस बनारसला स्वतःच्या महालात राज करायला. तू स्वतःसारखं समजू नकोस मला. मी माझ्या आई बाबांना कधीच रस्त्यावर येऊ देणार नाही. आता कोणीच काही करू शकत नाही. आता तो अप्पाच त्यांना रस्त्यावर आण, मग कुठे जातील? सुखीरा, बाबा काय हे सुखीरा? गौरी सासरी चालली आहे, ते सुद्धा कायमची. अशा वेळी मुलींना आशीर्वादाची खूप गरज असते. बिचारीला आशीर्वाद देण्यात हात आखडता घेऊ नका.